हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आज माझ्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पद्मकमलं, जे की खूप सुंदर आहे. दिसायला जेवढे अवघड वाटते तेवढी ही रांगोळी खूप सुंदर आणि सोपी आहे. त्याआधी माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नवीन रांगोळीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला असे डॉट काढून घ्यायचे आहे. नंतर हे डॉट तुम्हाला अशा प्रकारे कनेक्ट करायचे आहे. अशा प्रकारे हे डॉट कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला मध्ये 3 डॉट काढून घ्यायचे आहे प्रत्येक ठिकाणी. थोडी जागा तुम्हाला ही वरती सोडायची आहे. अशा प्रकारे सगळीकडे तुम्हाला 3 डॉट हे काढून घ्यायचे आहे. आता हे डॉट काढल्यानंतर तुम्हाला हे डॉटसुद्धा कनेक्ट करायचे आहे. तर पुढची स्टेप आहे, इथे तुम्हाला 3 डॉट काढायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला सगळीकडे हे डॉट काढायचे आहेत. हे काढून झाल्यानंतर तुम्हाला असे हे डॉट कनेक्ट करायचे आहे. सगळीकडे तुम्हाला हे स्टेप फॉलो करायची आहे. आता नेक्स्ट तुम्हाला हे डॉट असे कनेक्ट करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या लाईन सगळीकडच्या कनेक्ट करून घ्यायच्या आहेत. जसं जसं तुम्ही हे कनेक्ट करत जाताल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल ही रांगोळी खूप सुंदर दिसते आणि एक सिंकमध्ये लाईन आल्या की हे खूप आकर्षक दिसते. आता तुम्हाला अशा प्रकारे इथं ह्या ज्या लाईन्स आहेत
हे जे मधलं आहे इथे असे डॉट देऊन घ्यायचे आहे. आणि नंतर तुम्हाला हे जे डॉट आहेत तिथे असे कनेक्ट करायचे आहेत. अशा प्रकारे सगळे पाकळ्या कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आता ह्या पाकळ्यांच्या मध्ये 3 डॉट द्यायचे आहेत. 1 2 3. आता नेक्स्ट स्टेप आहे ती जरा अवघड आहे, तर लक्षपूर्वक तुम्ही बघा. कुठेही स्किप न करता हे डॉट आपल्याला इथे कनेक्ट करायचं आहे. हा इथे आणि हा इथे. अशा प्रकारे आपले डॉट, मग आपल्याला हे डॉट इथे कनेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सगळ्या राऊंडमध्ये कनेक्ट करून घ्यायचं आहे. चला तर मग बघूया. तर अशा प्रकारे आपले सुंदर कमळ फूल हे तयार झालेलं आहे. तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा हे कसं वाटलं आहे. थोडंसं ट्रिकी आहे, पण व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका. पूर्ण स्टेप फॉलो करा. नक्की तुम्हालाही जमेल. खूप सुंदर वाटतं हे काढल्यानंतर. हे तुम्ही काढल्यावर फ्रायडेला काढू शकता किंवा एखाद्या लक्ष्मीपूजनला किंवा दिवाळीच्या वेळेस तेव्हासुद्धा हे काढू शकता. व्रतासाठी, लक्ष्मी व्रतसाठी हे काढू शकता. खूप सुंदर वाटते हे. अशाच नवीन नवीन डिझाईनसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.